नमस्कार लाडक्या बहिणींनो, डिसेंबर महिन्याचा जो ₹1500 हप्ता आहे ना, तो महिलांना 13, 14 आणि 15 जानेवारी महिलांच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर हे पैसे जमा झालेले आहेत. परंतु खूप साऱ्या अशा महिला आहे, ज्यांच्या खात्यामध्ये हे ₹1500 आलेले नाही. के-वाय-सी केल्यानंतर ते पैसे आले नाही आणि काही महिलांचे आधीच बंद झालेले होते. तर आता जर तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये जर कोणाचे पैसे आले नसतील, तर त्यांचं काय कारण आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. बघा, जर आपले पैसे ₹1500 बाकी असतील, तर त्याची वेगवेगळी कारणं आहेत. ती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आता के-वाय-सी केल्यानंतर पैसे बंद झाले महिलांचे. बघा, आता तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की पूर्वी पैसे येत होते, परंतु आता बंद झाले. का बंद झालेत? बघा, तर याची आपण कारणे शोधून काढलेली आहे. के-वाय-सी करताना जर तुमची चूक झाली असेल, बघा इथे एक पहिला जो मुद्दा आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण असं समजून घेऊ की ज्या महिला ज्यांनी के-वाय-सी केलीच नाही, के-वाय-सी जर केली नसेल तर त्यांचे पैसे येणार नाही. साहजिकच आहे. ज्यांनी के-वाय-सी केली त्या सगळ्यांचे पैसे येतील. परंतु जर के-वाय-सी बाकी असेल तर पैसे येणार नाही. आता दुसरा मुद्दा काय आहे की के-वाय-सीमध्ये चूक असणे. के-वाय-सी करताना जर तुम्ही चूक केली असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळे पर्याय होते, वेगवेगळे ऑप्शन होते, त्या ठिकाणी जर तुमच्याकडून चूक झाली असेल तरी देखील तुमचे पैसे येणार नाही. मग कधी येतील ते सांगतो. आता बघा, चुकीचा पर्याय तिसरा एक मुद्दा आहे की हा खूप लोकांकडून या ठिकाणी चूक झालेली आहे. चुकीचा पर्याय निवडला. आता के-वाय-सी करताना सुरुवातीला ज्यावेळेस वेबसाईट सुरू झाली, के-वाय-सी करा म्हणून, त्यावेळेस तिथे विचारलं होतं की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी योजनेत पेन्शन घेत नाही तर त्याला हो म्हणायचं होतं. परंतु त्यानंतर त्यांनी पुन्हा अपडेट केलं की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी योजनेचं पेन्शन घेत आहे का? तर त्या ठिकाणी तुम्हाला नाही म्हणायचं होतं. परंतु जे 2 पर्याय होते ना, त्या ठिकाणी तुम्हाला होय म्हणायचं होतं. त्यावेळी जर तुमच्याकडून के-वाय-सी करण्यामध्ये चूक झाली असेल, तर ती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा अपडेट करण्यात आलेलं आहे. आणि ज्या विधवा महिला असतील किंवा घटस्फोटित महिला असतील, त्या महिला देखील के-वाय-सी करण्याच्या बाकी होत्या. त्या सर्वांसाठी वेबसाईटवर पुन्हा एक नवीन अपडेट आलं आणि नवीन पद्धतीने के-वाय-सी ज्यांची बाकी असेल किंवा पहिल्यांदा चुकलं असेल, त्यांनी पुन्हा करायची सांगितले होतं आणि विधवा महिलांना पुन्हा करायची सांगितली होती. आणि या गोंधळामध्ये खूप महिलांकडून के-वाय-सी करताना जे पर्याय आहे ते चुकीचे निवडले गेले. नंतरचा जो पर्याय होता त्या ठिकाणी म्हणायचं होतं, दोन्ही पर्यायांना आता तुमची के-वाय-सी जर चुकली असेल तर त्या ठिकाणी पर्याय तर अर्थातच तुमचे पैसे एखाद्या वेळेस आले नसणार आणि ते येऊ शकतात का? हो, पुढच्या वेळेस तुम्ही जर त्या ठिकाणी निवडलं असेल की तुमच्या कुटुंबात सरकारी पेन्शन घेणारा व्यक्ती आहे, असं म्हटलं आहे, तर मग मात्र तुमचा याचा अर्थ असा होतो की तुमचा जो अर्ज आहे ना, तो पडताळणीमध्ये पाठवला जाईल आणि पडताळणी झाल्यानंतर मग तुमचे पैसे येऊ शकतात. तोपर्यंत तुम्ही वाट बघा किंवा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जर तुम्ही बघितलं तर इथे सध्या के-वाय-सी बंद करण्यात आलेली आहे. आता के-वाय-सीमध्ये दुरुस्ती होत नाही, नवीन के-वाय-सी होत नाही. त्यामुळे काय करा, तुम्ही सध्या थांबून घ्या. नवीन अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवरती त्याची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. आता दुसरा एक खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे. 4 नंबर वारसा याच्यात काय झालं, माहिती काही लोकांनी विधवा महिला असतील किंवा मग घटस्फोटित महिला असतील, त्यांनी के-वाय-सी करताना सुरुवातीला काही पर्याय नव्हता. मग त्यांनी काय केलं, की एका घरामध्ये 2 महिला आहेत. मग त्यांनी के-वाय-सी करताना त्या कुटुंबातील एकाच व्यक्तीचा आधार कार्ड 2 महिलांनी वापरला. म्हणजे जसं की पहिल्यांदा महिलेचा आधार नंबर टाकला, त्यानंतर ते विचारत होते, की वडील किंवा पतीचा टाका. आता या महिलांना समजा ह्या 2 महिला आहेत. या महिला दोन्ही महिला एकाच कुटुंबातल्या आहेत. मग या कुटुंबामध्ये एक पती आहे. या महिलेने जे पती आहेत, तोच या महिलेने वडील पण आहेत. मग त्यावेळेस अशा पद्धतीने जर तुम्ही एकच आधार कार्ड वापरलं असेल किंवा विधवा महिला असतील, त्यावेळेस त्यांनी काय केलं की नातेवाईकाचे आधार कार्ड वापरले. तर अशा पद्धतीने देखील खूप महिलांचा त्या ठिकाणी आहे ना, जो अर्ज आहे तो के-वाय-सीचा तो पडताळणीमध्ये पडलेला आहे. पडताळणीमध्ये पडल्यामुळे त्या महिलांचे त्या ठिकाणी के-वाय-सीचे पैसे, लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत, ते थांबवले गेले आहेत. अशा वेगवेगळ्या कारणामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत. आता याला काय पर्याय आहे? याला काहीच पर्याय नाही. जोपर्यंत के-वाय-सी नवीन पद्धतीने सुरू होत नाही किंवा त्यासाठी अर्ज दुरुस्तीचे काही पर्याय आहेत ते उपलब्ध होत नाही किंवा जे काही व्हेरिफिकेशन असाल तुमच्या अंगणवाडी स्तरावरून तेपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्यांचे पैसे मागचे नोव्हेंबरचे आले नाही, डिसेंबरचे आले नाही, तोपर्यंत येणार नाही. तुम्ही तोपर्यंत वाट बघा. ही निवडणूक संपल्यानंतर ह्या गोष्टी पुन्हा केल्या जातील. त्याचे व्हेरिफिकेशन केले जातील आणि ज्या पात्र महिला असतील त्यांना पुन्हा पैसे मिळतील. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा
आणि लाडकी बहिणीचे वेगवेगळे जे काही छोटे मोठे अपडेट येतील त्याची माहिती आपल्या चॅनलवर पण देत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.